तिकडे त्या ढोकऱ्याच्या त्या लोखंडी मोठी नव्हती खाली तिथं गुसपात जाऊन बसले. हुडकून हुडकून जमलं 7:30 वाजले. बकरे असे गुसपात बसले. गावलं घेतलं आणि आलो. पायापुढे पाणी बोकाट पडत्यालं. मग कुठं आला नाही कुठं आला नाही. काय पण खांद्यात लावली बॅटरीची असेल. आला की तार तार तार. मी बकरवाईच्या खायला बसला. काय रे म्हटलं कुठं आहेस? काय म्हटलं नाही बकरं गावनं म्हटलं कसं यायचं म्हटलं. आणि गावलं बकरं तिथं जर मडदडून झोपावं भाकरी नाही. मग तिथनं आला बोगा मिळून. परिस्थिती काय होती ती त्यासनी आता काय सांगून उपयोग आहे काय. काय चांगलं झालंय केव्हा तरी या जमीन काय विकायसारखी नाही. तिथं 4 गुंठ तिथं 5 गुंठ काय सांगायचं. आणि तुमची लेखावर लग्न होत नव्हते आता पोरं झाली. आता 18 एकर 20 एकरवाल्याची पोरांची लग्न होईना. आणि माझी अर्धा एकर जमीन तुम्हाला बायका देतात. काय सांगून आता ते उपयोग नाही. आता हे घाईला आले मार खाल्लेलं. लाकडं फोडा दगड फोडा. 12 गरकाड घातल्या 12. हा दिसून लढाला तंगिवले बाबू किल्दार राम पाटील त्या बेरड होताडात खाली मानेजी तिथं खायला बाजूला घातला. राम पाटलाचा पठारला घातला. दिसून लढाचा दर्यात 3 फरलंगचा घातला. 1800 रुपये. आणि ते गाण गुडगीत घातलेलं गराडा ते कोणी घातलेलं ते त्यावेळेला ते मोठं गँग होत. कृष्णा यादव गणपू यादव याची ठळक मी होतो त्यांच्या हातापुढे. ते मोठं गरकाड आणि 5-6 जण होते त्यावेळेला. ते सगळं अण्णानेच घातलं. हो अण्णानेच घातलं. मी सुरुंग वाटल्यात की ते फायली पण नाही काय जांभळीचं झाड होतं तिथं. मी 4 सुरुंग मारलं आणि ती चिंबिवली. तेव्हा ते वट कापशीचा होता दांडगा वट. तर त्या काय त्याचा ठराव होता 2 पहिली जुंधळं 10 रुपये आणि जेवण 2-2 अंडी असं होतं त्याचं. चिंबिणारच चिंबी. मग त्यावेळेला ते फाटतं गिरतं सगळं फोडून घेतलं. मग ते खायला पडी होती तरी मी 2 राहिलंच वाटतं अर्ध चिंबिल्या. मग ते जागे जागे सगळं गरकाड कृष्ण जो चांगलं होतं नाही हुशार. मग त्यांच्या हातापुढे मी होतो. गणपू यादव भिवा मान्या शिवा मान्या सगळे लोक नेटके होते नी. नाता वाडकर ते असायचे या गेंगात. केरबा होता ते जो गोंगाडे लक्ष अंगाडे. मी त्यासनी कुणालाच बघाय नाही. ही पाठी जांग होती इकडे. मग ती गरकाड काय द्या हे नाही. त्याचं ठराव होता 2 पहिली जुंधळं 10 रुपये जेवण 2 टाइमाचं. दांडगाव असला रेडा होता कापशीचा. मागणं मग ते आले बेलदाराची 2. ते चांगलं होतं. बेलदाराची 2 आले ते. मग ते एक राहिले बैल बघत चांगलं होतं. 2-3 वर्ष त्याने काढली. मोठा इतिहास आहे घ्या तो बारका नाही. मोठा इतिहास आहे. गावात कापले गोळा करायला कोण येणार. त्याकडे त्याकडल्या गावात सपले कापून. आणि ते कोण वरतीचा गुंडूनारी होता मी नाता वाडकर ही केरबा मुसळे हे असे कोण बाबू तोडकर ते खोपड्यातला ते सारखा असायचं नाही. तर ते झाले 8 लोक. काळू म्हणला आज गावात जायचं म्हटलं काय चालणं होतं ते. 8 जणांनी ह्याकडेच धरले त्याकडला 3 वड्या टाकल्या. मी एकटाच वडीवर भारात टाकायचा तिथं रुतवायचं कडून लावायचं. असं करत बरोबर दिवस उगावतात. मग जाताना असले ते भडंग कालवून म्हणून सकाळच्या त्या कोपऱ्याला पुढच्या तिथं त्या वावरात बसला आणि बसा म्हणला. जेवून गेलं तसं काय रात्रीचं जेवण गेला की रात्री पुरा रात 19,000 गावात काय 20,000 पुरा 3 वड्या टाकल्या. मग ते माणूस होते चांगले माणूस बळ होते सगळं कामं करत होते. आता 1,000 गावात रचायला येणार कापा येणार ती भानगडी काय मोठे 2-2.5 महिने शेतात याला मावायचं शेंगा मावायचं मावायचं
अण्णांचं ऑपरेशन झालं ते जुंजळा कापायलाच आला हम्म, काय 40 लोक हम्म, इकडली पुरा हम्म, त्या वर्षी बळनाईक निघली हम्म. हरण्याने मोऱ्या मध्ये कोण आला तर जायचं नाही तर 2 पळकन गोळावर पाऊस पडायचं आडवं उभा मारून 35 माणसांनी गानगुडगी पुरा सगळी भंगून काढली मग त्या वर्षी 3000 कडबा